ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। मुंबईमध्ये महायुतीचं 207 जागांवर एकमत। भाजपला 128 जागा तर शिवसेनेला 79 जागा। उर्वरित 20 जागांचा तोडगा वरिष्ठ पातळीवर होईल, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची माहिती। गंभीर आरोप असलेला मुसलमान नेता ठाकरे गटात। चंगेज मुलतानीचा मातोश्रीवर झाला पक्षप्रवेश। चंगेश मुलतानीच्या प्रवेशानंतर ठाकरेंवर चौबाजूने टीका। महायुती म्हणून 150 जागा जिंकण्याचा निर्धार। उमेदवार कोणत्याही पक्षाचा असो, जागा जिंकणं हाच निकष। शिवसेना सरचिटणीस राहुल शेवाळेंचं वक्तव्य। काही जागांची अदलाबदल करायची आहे, राज ठाकरेंशी चर्चा करणार बाळा नांदगावकरांची माहिती। आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री योगेश कदम रविवारी म्हणजेच आज शिवसेनेचा प्रचाराचा नारळ फोडणार। स्वबळाचा नारा आधीच दिला होता, जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणार, उमेदवार नजीब मुल्ला यांचं वक्तव्य। काळोखेंच्या हत्येचा सीसीटीव्ही समोर, 5 जणांकडून मंगेश काळोखेंवर तलवारीनं हल्ला। मंगेश काळोखे हत्या प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये केस चालवणार, काळोखेंच्या आरोपींना फासावर लटकू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। सुनील तटकरे हे रायगडचे आका। सुनील तटकरे यांच्या भेटीनंतर हत्याकांड घडलं, आमदार महेंद्र थोरवेंचा आरोप। मराठमोळी मुंबई बांगलादेशींची होतीये। सेवा उद्योगामध्ये 80% मुसलमान घुसलेत, किरीट सोमय्या यांचा आकडेवारी आधारित दावा। छगन भुजबळांचे कट्टर समर्थक शिवसेनेच्या गळाला, नाशकातील कैलास मुदलियार शिवसेनेमध्ये। गिरीश महाजनांनी अखेर नाशकामध्ये महायुती घडवली। भाजप 80, शिवसेना 35, राष्ट्रवादी 6 जागांवर लढणार, सूत्रांची। पंढरपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भाजपमध्ये, बाबाराजे देशमुखांनी कार्यकर्त्यांसह कमळ घेतलं हाती। पुण्यातील गुंड बंडू आंदेकर पालिका निवडणुकीच्या रिंगणात, बंडू, सोनाली आणि लक्ष्मी आंदेकरचाही अर्ज दाखल। चंद्रपुरातील किडनी प्रकरणातील आरोपी मनीष घाटबांदे पोलिसांना शरण, जय महाराष्ट्रच्या बातमीचा एक्सक्लुझिव्ह इम्पॅक्ट। शिर्डीमध्ये आरोपींची चारेरावी, पोलिसांना चिरडण्याचा प्रयत्न, घटनेमध्ये हवालदार गंभीर जखमी। पनवेलमध्ये आईनच केली पोटच्या मुलीची हत्या, मराठीपेक्षा हिंदी अधिक बोलत असल्यानं हत्या केल्याची माहिती, कळंबोली पोलिसांकडून आईला अटक। गुहागरच्या समुद्रात 3 पर्यटक बुडाले, दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश, एकाचा मृत्यू, पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला। देशातील पहिल्या AI सेंटरचा शुभारंभ, बारामतीमध्ये उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते होणार उद्घाटन, समारंभाला पवार कुटुंब एकाच मंचावर। आणि यानंतर एक मोठी बातमी, मुंबईमध्ये महायुतीचं 207 जागांवर एकमत झाले, तर सोलापुरामध्ये काँग्रेस 45, ठाकरे गट 30, पवार गट 20 जागा लढवणार आहे। मवियाचं जागा वाटपाचा फॉर्म्युला सोलापुरातला ठरलाय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला सुद्धा जागा देणारे असल्याचं बोललं जात आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला 7 तर मनसेला 5 जागा मिळतील। 4 जानेवारीला मविया प्रचाराचा नारळ फोडणार आहे। बातमी सांगलीतून आहे। सांगलीमध्ये उमेदवारी न मिळाल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन करण्यात येत आहे। उमेदवारी दुसऱ्याला दिल्यानं महिला कार्यकर्तीला अश्रू अनावर झाले। आमदारांच्या कार्यालयामध्येच ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं। ओबीसी महिलांमधून एका कुणा नवीनच महिलेला उमेदवारी